पूर्ण भाग किंवा निशेष भाग म्हणजे काय, तर बाकी शून्य आले पाहिजे, तेही पॉइंटमध्ये उत्तर न घेता. बाकी शून्य येणे म्हणजे पूर्ण भाग जाणे. पण प्रत्येक संख्येला आपण असं 2 ने भागत बसलं तर आपला वेळ वाया जाईल. परीक्षेमध्ये काय होईल, प्रत्येक संख्येला आपण जर 2 ने भागत बसलं तर आपला वेळ वाया जातो. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, ज्याचा माईक ऑन होईल त्याने सांगा. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? हा सर सांगा. मी सांगू का? हा सांगा. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. बघा, 0, 2, 4, 6 किंवा 8 हे एकक स्थानी आले पाहिजेत. 8 हे कुठे हवेत, तर हे एकक स्थानी हवेत. एकक स्थानी या संख्या, हे अंक जर एकक स्थानी असेल संख्येच्या, तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. ही सगळ्यात सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. समसंख्या कशी ओळखणार मी, तर त्या कोणतीही संख्या असू द्या, 550 ही समसंख्या आहे, तिच्या अगोदर आलेल्या विषम संख्यांशी मला घेणदेण नाही. परत 792 ही समसंख्या आहे का, कारण एकक स्थानी 2 आहे. 1354 ही समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 4 आहे. त्यानंतर पहा, 3,73,596 या संख्येच्या एकक स्थानी परत बघा 6 आहे, म्हणून ती संख्या सुद्धा समसंख्या झाली. तशीच अजून एखादं उदाहरण घेऊयात. 18 एकक स्थानी 8 आहे, ती संख्या सम झाली. हा नियम पुन्हा विसरू नका की समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे एकक स्थानी येतात. म्हटल्यास लिहून ठेवा, समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे येतातच. ठीक आहे. आणि याच्याच उलट विषम संख्येची आता आपण माहिती घेऊयात. आता समसंख्या यात सांगायचं राहिलं, 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये समसंख्या किती असतील? 1 ते 100 मध्ये समसंख्या किती असतील, हँडरेज करायचा. मी सगळ्यांची लोअर हँड करतो आणि हँडरेज करा. 1 ते 100 मध्ये समसंख्या, हा ज्याचा माईक ऑन होईल त्याने बोला. सर हं? तर 50. 50 आहे. बरोबर, 50 तर 50 आहे. समसंख्या आहेत, तर 50 विषम संख्या आहेत. आता इथे एक तुम्हाला ट्रिक सांगायची राहिली, ती मागच्याच तासाला व्हायला पाहिजे होती. इथे पहा, समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला या माहिती आहेत, तर समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज विचारली जाऊ शकते. मग ती कशी करणार मी, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. त्याही अगोदर इथे एक ट्रिक लक्षात घ्या. इथे पहा, 1 पासून 10 पर्यंतचे आकडे पहिल्या रकान्यात आहेत आहेत ना, आणि मला काय करायचंय, 1 ते 10 ची बेरीज करायची. 1 ते 10 ची बेरीज करायची. मग बेरीज करत असताना प्रत्येक अंकाची बेरीज करत बसायची नाही. मग अशा वेळी मला सांगा, 1 ते 10 मध्ये आपण मध्ये कोणाला पकडणार रे? काय करतो आपण, 10 चे निम्मे. निम्मे किती होतील 10 चे, किंवा मध्ये कोण येईल इथं? ज्याचा माईक ऑन असेल त्याने बोला. सर 10च्या निम्मे 5. 5. तर आपण काय करतो, सहज बोली भाषेमध्ये काय करतो, हे 5 आहेत ना, हे मध्ये आले, बरोबर. म्हणून काय करायचं आता, यांची जेव्हा आपण बेरीज करायला जाणार आहोत, लक्षात घ्या, यांची जेव्हा आपण बेरीज करायला जाणार आहोत, तर या 5च्या पुढे एक 5 ठेवायचा. या 5च्या पुढे काय करायचं, एक 5 ठेवायचा. मग बघा 5चे किती झाले इथे, स्क्रीन मोठी करा तुम्ही थोडीशी, 55. 55. आणि तुम्ही जरी बेरीज केली ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, मग एवढी बेरीज 9, 10, किंवा मग ट्रिकनिक करायला गेलात, 10 गुणिले 11 भागिले 2, तरी आपल्याला उत्तर काय मिळतं, 55 हेच उत्तर मिळतं. तुम्ही करून पहा, यामध्ये काय करू शकता, 1 ची आणि 9 ची जोडी लावली 10, 2 आणि 8 ची जोडी लावली 10, 3 आणि 7 ची जोडी लावली 10, 4 आणि 6 ची जोडी लावली 10. मग 10च्या जोड्या किती झाल्या पहा, हे खालचे पहिले 10, हे दुसरे, हे तिसरे, हे चौथी आणि ही 5.
5 जोड्या झाल्या 10च्या आणि 1 5 असे किती झाले मग उत्तर 55. हे उत्तर काढताना आपण काय केलं, ते जे 55 आहेत ना ते इकडे मध्ये घेतले. 11 ते 20 ची मला बेरीज करायची आहे, तर मी काय करणार, इथे 15 आहेत, 15च्या पुढे कोणता अंक ठेवावा लागेल बघा. 15च्या पुढे काय ठेवायचे, ज्याचा माईक ऑन होईल त्याने सांगा. आता आपण 5च्या पुढे जी संख्या ठेवली तीच इथे पण ठेवायची. कोणती ठेवावं लागेल मग, थोडी गडबड, 5च ठेवायचे. बघा लक्षात घ्या, अशा वेळी काय करायचं, इथं मध्ये 5च ठेवायचे बरं का. काय करायचं मध्ये इथे या 5च्या पुढे परत 5 ठेवायचे. झाले 155. तुम्ही बेरीज करून बघा 11 ते 20 ची. त्यानंतर 21 ते 30 ची बेरीज करायची झाली तर या 25च्या पुढे 5 ठेवा, या 35च्या पुढे 5 ठेवा. आपल्याला काय होते, प्रत्येकाची त्या उभ्या रकान्यातली प्रत्येक संख्येची बेरीज मिळून जाते. ही ट्रिक आहे, ठीक आहे. तर ही एक सोपी ट्रिक आहे. मला 91 ते 100 सर्व अंकांची बेरीज करायची. मग सर्व अंकांची बेरीज करताना मी काय करणार आहे, तर या 95 मध्ये या 5च्या पुढे 5 ठेवणार, झाले 955. 955 या पद्धतीने आपण या बेरजा करू शकतो. यात अजून आपल्याला काय विचारलं जातं सम आणि विषम मध्ये, ते इथे पाहू. बघा विषम आपण चाललेला आहे, विषम संख्या, विषम संख्या. तर आपल्याला यामध्ये 1 ते 10 मधल्या समसंख्यांची बेरीज विचारली जाते. 1 ते 10 मधल्या विषम संख्यांची बेरीज सुद्धा विचारली जाऊ शकते. मग ही कशी करायची ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये घेऊयात. आता इथे पहा विषम संख्या. विषम संख्या जर मी ओळखायला गेलो तर त्या कशा ओळखायच्या ते इथं आपण प्रथम बघून घेऊयात. तर पहा विषम संख्या कशी ओळखायची. कोणी मी नाव घेतो त्याने बोलायला सुरुवात करा. राही सांगा, सर राही सांग. माइक ऑन करा राही. सर एकक 1 हं? 3 5 ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 6 हे असं होतंय, आपण एका विद्यार्थ्याला सांगितलं की बरेच विद्यार्थी बोलतायत, म्हणून मला मग ते माईक बंद ठेवावा लागतोय. हा, ज्या विद्यार्थ्यांचा माईक ऑन होईल त्या विद्यार्थ्यांनी बोला. एकक स्थानी काय येणार आहेत, 1 3 3 बोला. 5 9 1 3 5 7 आणि 9 हे अंक काय होतात, एकक स्थानी येतात पहा विषम संख्येच्या. हे आपण मागच्या तासांना सुद्धा पाहिलेलं आहे, ठीक आहे. मग याचं उदाहरण देताना काय देऊ शकतो, इकडे 21 हे उदाहरण घेतलं, बाकीकडे कोणत्या संख्या आहेत याच्याशी आपल्याला काय घेणदेण नाही. परत पहा 43 ही संख्या घेतली, एकक स्थानी 3 आहे, ती विषम संख्या होणार आहे. इकडे तुम्ही कितीही समसंख्या लिहा, पण ज्यावेळी तुम्ही एकक स्थानी विषम संख्या लिहिता त्यावेळी ती संख्या विषमच असते. 7 इकडे तुम्ही किती समसंख्या लिहा 0 0, पण एकक स्थानी ज्यावेळी 7 लिहिता तेव्हाच ती संख्या विषम संख्या बनते, तोवर बनत नाही. ही गोष्ट बारकाईने तुम्ही इथे लक्षात घ्या, ठीक आहे. आणि एवढंच लक्षात ठेवा की विषम संख्या बघत असताना मी त्या संख्येचं फक्त आणि फक्त एकक स्थान पाहणार आणि एकक स्थानावरून ठरवणार की ती संख्या सम असेल का विषम असेल, ठीक आहे. ती संख्या माझी दिलेली संख्या ही सम असेल का विषम असेल हे जर मला ठरवायचं असेल तर मला एकक स्थान पाहणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात. हे झालं सम आणि विषमच्या बाबतीत. आपण मगाशी काय विचारलं होतं, 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये, परत 11 ते 20 मध्ये घेतो, परत आहे 21 ते 30. पुढची तुम्हाला ऑटोमॅटिक आयडिया येऊन जाईल. आणि इकडे काय करणार आहोत, बेरीज. आता बेरीज कोणाची घेणार मी पहिल्यांदा, तर समसंख्यांची. बघा 1 ते 10 मधल्या समसंख्यांची बेरीज किती आणि 1 ते 10 मधल्या विषम संख्यांची बेरीज किती, हा तक्ता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पूर्ण तक्ता माहित नसेल चालेल, पण इथे जो 1 ते 10 मधल्या समसंख्यांची बेरीज आहे ना ती मात्र मला माहितीच पाहिजे. इथे समसंख्यांची बेरीज किती येते,
आणि विषम संख्यांची बेरीज किती येते. का माहिती पाहिजे? कारण की यावरून आपण पुढच्या संख्यांची बेरीज काढू शकतो. बघा, 1 ते 10 मध्ये कोणत्या समसंख्या आहेत? कोण विद्यार्थी सांगेल? ज्यांचा माईक ऑन होईल त्यांनी हँड म्हणजे सांगा लगेचच. माईक ऑन केलेले आहेत मी, ज्यांचे आहेत त्यांनी. कुणी एकाने पटकन बोला. हा बोला. 1 ते 10 मधल्या समसंख्या. 2 4 हम्म 6 हम्म 8 आणि आणि 10. 10. तर बघा, 2 आणि 8 यांची बेरीज 10च होते. 6 आणि 4 यांची बेरीज 10च होते. आणि 10 तर आहेतच शेवटी. बघा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. आता तुम्ही सांगितलं की 1 ते 10 मधल्या समसंख्या कोणत्या? 2 4 6 8 आणि 10. मग आपण इथं परत 10च्या जोड्या लागतात का? लागतात. 8 आणि 2ची 10ची जोडी लागली. 4 व 6ची 10ची जोडी लागली. म्हणजे इथे 10, इथेही 10. म्हणजे 3 वेळा 10 म्हणजे बेरीज झाली याची 30. बघा लक्षात घ्या, समसंख्यांची बेरीज झाली इथे 30. तर विषम संख्या जर बघितल्या आपण, त्या किती आहेत? त्या कोणत्या आहेत पहा. 1 3 5 7 आणि 9. हा तक्ता आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. फक्त पहिलाच तक्ता पाठ करा. पुढे फक्त तुम्ही 50 मिळवत जावा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. 1 आणि 5ची सॉरी, आता इथं बेरीज करताना आपण 1 आणि 9ची जोडी लावू. यांची बेरीज येते 10. 3 आणि 7 यांची जोडी लावू. यांची बेरीज येते 10. 5ला जोडीच राहत नाहीये. मग 10 आणि 10 20 आणि 5 25. बघा, विषम संख्यांची बेरीज आणि समसंख्यांची बेरीज यांच्यामध्ये तुम्हाला एक साधा डिफरन्स पाहायला मिळेल. तो डिफरन्स काय आहे की या दोघांच्या बेरजेत फक्त 5चा फरक आहे. बघा, समसंख्यांची बेरीज हे 5ने जास्त आहे, तर विषम संख्यांची बेरीज 5ने कमी आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवायचंय की 1 ते 10 मध्ये 1 ते 10 पर्यंत जेव्हा मी समसंख्यांची बेरीज करतो तेव्हा ती येते 30. आणि 1 ते 10 पर्यंत जेव्हा मी विषम संख्यांची बेरीज करतो तेव्हा ती येते 25. आता मला पुढे काय केलं पाहिजे? तर फक्त एक लक्षात घ्या, 50-50 वाढवत जा. काय करा? 50-50 वाढवायचे. हे 50-50 का वाढवायचे? कारण इथं ज्यावेळी मी समसंख्या वाढवणार आहे, मगाशी होत्या 2 4 6 8 10, त्याच इथे काय होणार आहे? 10-10 वाढत जाणार आहेत. त्या किती? 5च येणार आहेत समसंख्या. 12 14. बघा तुम्ही बोट घ्या. पहिली संख्या 12, दुसरी संख्या 14, तिसरी 16, चौथी 18 आणि पाचवी येते 20. 5 आल्या का समसंख्या? आणि या पहिल्या समसंख्यांपेक्षा 10-10 वाढत गेलेल्या आहेत. आणि या 10-10 वाढत गेल्यामुळे इथे आपण काय करणार आहोत? या 30 मध्ये 50 मिळवणार आहोत. लक्षात घ्या. मग 11 ते 20 मधल्या समसंख्यांची बेरीज किती होणार? 50 आणि 30 80. ठीक आहे. परत इथं 25 आहेत. इथे सुद्धा 50च वाढवायचे. कारण की इथे सुद्धा काय होणार आहे? 1 ते 10 मधल्या विषम संख्या होत्या 1 3 5 7 आणि 9. त्याच इकडे 11 ते 20 मध्ये काय होणार आहे? 10-10 वाढणार आहेत. 11, 3चे 13, 5चे 15, 7चे 17, 9चे 19. म्हणजे इथे परत 50 वाढले. म्हणून आपण काय करणार? 11 ते 20 मधल्या विषम संख्यांची बेरीज करताना 25 मध्ये 50 मिळवणार. आपल्याला मिळतं उत्तर 75. बघा काय केलंय? अधिक 25 केले 1 ते 10 सॉरी 1 ते 10 मधल्या समसंख्यांच्या बेरजेत अधिक 50 केले 80 मिळालं. विषम संख्यांची बेरीज होती 25 1 ते 10 मधल्या, त्यामध्ये अधिक 50 केले मिळाले 75. आता असंच जेव्हा मी पुढे वाढवत जाणार आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण काय करणार आहोत? +50 करणार आहोत. +50 करणार आहोत. आणि +50 केल्यामुळे आपल्याला इथं उत्तर मिळतं 130. 21 ते 30 मधल्या समसंख्यांची बेरीज आणि इथं मिळतं 125. आता दोघांकडचा फरक बघा, 5चाच फरक आहे. दोघांकडचा फरक 5चाच आहे. आणि पहिला एक रकाना मला पाठ असेल ना, 1 ते 10 मधल्या संख्यांची बेरीज,
तर मला पुढचे ऑटोमॅटिकच येणार आहे. फक्त त्यात 50-50 मिळवत जावा, तुम्हाला काय होतं ते उत्तर सहजपणे मिळून जातं. पुढे जाऊयात. हे झालं आपलं समसंख्या आणि विषम संख्यांची माहिती. आणि हा जो तक्ता आहे तो या पद्धतीने पाठ करा. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं. आता इथं 30 आलं की नाही, परत मधला राखाना सोडला की परत 30 आलेला आहे, फक्त 130 झालंय. परत तिकडे काय होणार आहे, इथे येणार आहे 180. बघा, 31 ते 40 मधली ज्यावेळी मी बेरीज करतो ना समसंख्यांची, त्यावेळी ती येणार आहे 180 आणि इथे येणार आहे ती 175. म्हणजे परत तेच दुसऱ्या रकान्यातले नंबर रिपीट होतात. पहिल्या आणि दुसऱ्या रकान्यातले नंबर काय होतात, पुढे रिपीट होत जातात. आणि या पद्धतीने जर तुम्ही या समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज लक्षात ठेवली तर तुम्हाला जास्त फायदा आहे. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मूळ संख्याला कशाला म्हणायचं, मूळ संख्या कशाला म्हणायचं ते आपण लक्षात घेऊ. आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ते इथे लक्षात घेऊ. आपलं हे बऱ्याच वेळा झाले. मूळ संख्या म्हणायचं झालं तर तुम्ही सोप्या भाषेत काय सांगता की सर अशी संख्या जी एकच्या, जी काय आहे एकच्या आणि त्याच संख्येच्या पाड्यात आहे, आणि त्याच संख्येच्या पाड्यात आहे, त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. गणिती भाषेत सांगताना आपण काय म्हणणार, ज्या संख्येला, सॉरी हे अगोदर पूर्ण करतो, त्याच संख्येच्या पाड्यात, हे आपण बऱ्याचदा असं म्हणतो, तिला म्हणतो आपण मूळ संख्या. आपल्याला समजत असेल ना तर हे ठीक आहे. आणि गणिती भाषेत समजावून सांगायचं झालं तर मूळ संख्या मी कशी म्हणणार, ज्या संख्येला, बघा, ज्या संख्येला फक्त फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो, एकने आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो, त्याला मी मूळ संख्या म्हणणार. इथं लक्षात घ्या, एकने आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मी मूळ संख्या म्हणणार आहे. मग याची उदाहरणं काय देता येतील, 2. पहा, मूळ संख्येचं सर्वात लहान उदाहरण आहे 2. 2 ला जर आपण भाग घालवायला गेलो तर 2 ला फक्त 1 ने पूर्ण भाग जाणार आहे आणि 2 ला 2 नेच पूर्ण भाग जाणार आहे. कसा जाणार आहे बघा, 1 दुने 2, बाकी आली 0, पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 येते. आणि तीच गोष्ट इकडं 2 ला 2 ने भागलं तर बे एक्के बे, बाकी आली 0. इतर कशातही, इतर कोणत्याही संख्येत आपल्याला 2 ही संख्या सापडत नाही किंवा 2 ला पूर्ण भाग या पद्धतीने जात नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे गडबड करू नका व व्यवस्थित हा भाग समजावून घ्या. ठीक आहे. मूळ संख्या कशाला म्हणायचं, मग ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणायच्या. आणि आपल्या ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, त्या किती येतात, तर त्या आहेत 25. त्या एकदा पाठ केल्या की मग आपलं काम झालं. आणि हे आपण रविवारच्या तासामध्ये सुद्धा बघितलंय, त्यामुळे मला वाटतं यावर जास्त वेळ वाया घालवायला नकोय. ठीक आहे. त्या मूळ संख्या मी तुम्हाला पुन्हा पाठवून देतो, व्यवस्थित पाठ करायच्या. ही ट्रिक जी आहे बेरजेची, ही सुद्धा तुम्हाला आज पाठवून देतो, आज नाही उद्या, उद्या पाठवून देतो. ते सुद्धा ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवायची. त्यानंतर इथे एक नवीन शब्द आला आहे, मूळ संख्येनंतर एक नवीन शब्द आला आहे. हा, फक्त मूळ संख्येत काय लक्षात ठेवा, 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये आपण अर्धच ऐकतो, तर इथं लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 100च्याही पुढे आहेत संख्या, पण आपल्याला आत्ता अभ्यास काय आहे, आपण आत्ता 5वीला आहोत, त्यामुळे 1 ते 100 मधल्या 25 मूळ संख्या मला पाठ असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला बुद्धिमत्तेत प्रश्न येतात, यावर तुम्हाला गणितात प्रश्न येतात, आणि तब्बल 5 ते 10 मार्क हातातले आपण घालवू शकतो. त्यामुळे मूळ संख्या पाठच करायच्या. जो कंटाळा करेल ना त्याच्यासाठी मार्क सुद्धा कंटाळा करतील मग. ठीक आहे. पुढचा जो आपल्याला इथे शब्द आलेला आहे तो शब्द आहे पहा, संयुक्त संख्या. आता जसं मूळ संख्या आपण बघितली, तिला काय होतं, 1 ने आणि त्याच संख्येने भाग गेला. मूळ संख्येला काय झालं, 1 ने आणि त्याच संख्येला भाग गेला, म्हणजे मूळ संख्याला भाग घालवणाऱ्या, पूर्ण भाग घालवणारे विभाजक किती होते, 2च. गणिती भाषेत जर सांगायचं झालं तर मूळ संख्येला
दोनच विभाजक असतात. मूळ संख्येला पूर्ण भाग घालणाऱ्या, सोप्या भाषेत सांगायचं झालं, पूर्ण भाग घालणाऱ्या दोनच संख्या असतात. घालणाऱ्या दोनच, लक्षात घ्या, दोनच संख्या असतात. हे खूप महत्वाचं आहे. मूळ संख्येला पूर्ण भाग घालणाऱ्या किती संख्या असतात? दोनच असतात. पण संयुक्त संख्येत तसं नाही ना. संयुक्त संख्येत काय होतं? दोन पेक्षा जास्त संख्या असतात, ज्याने काय होतं? संयुक्त संख्येला भाग जातो. ज्याने काय होतं? संयुक्त संख्येला भाग जातो. जसं की उदाहरण मी आता अगोदर इथे दाखवतो, मग आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. समजा मी उदाहरण घेतलं 16. अजून लहान उदाहरण घेऊयात, 4 उदाहरण घेऊयात, 4. ठीक आहे, म्हणजे अजून तुम्हाला काय होईल ते सहजपणे लक्षात येईल. आणि सुरुवातीला आपण सोप्याकडूनच पुढे पुढे अवघडाकडे जाणार आहोत. आता तुम्हाला मज्जा वाटते, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पाठवली जाते, त्यातले प्रश्न बघा किती सोपे आहेत. पण जेव्हा अवघड पेपर येतात तेव्हा या सोप्यामुळे आपल्याला बेसिक आपलं समजतं आणि मग आपण दिवाळीनंतर अवघड प्रश्नांकडे वळतो. ठीक आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल सर तर फारच सोपं घेत आहेत. अवघड घेतलं ना, तुम्हाला अवघडच पाहिजे तर तुम्ही नवनीतचं पुस्तक घ्या आणि सोडवा बरं प्रश्न. बघा असं करंट बसल्यासारखे केस उभं होतील. तर पहा, 1 ने भागलं मी, 1 4 4. 4 ही संयुक्त संख्या आहे का हे बघायचंय आपल्याला. आणि मूळ संख्येला काय होतं? फक्त दोनच. किती संख्या असतात? फक्त दोनच संख्या असतात ज्याने भाग जातो. पण संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त संख्याने भाग जातो. 2 दुने 4, बाकी आली 0. 4 एक्के 4, बाकी आली 0. म्हणजे इथे आपल्या लक्षात आलं की 4ला कशा कशाने भाग गेला? 4ला भाग घालवणाऱ्या संख्या कोण होत्या? 1 आहे, 2 आहे आणि स्वतः 4 आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणून 4 ही इथे काय झाली? संयुक्त संख्या झाली. मग संयुक्त संख्या मी कशाला म्हणणार? तर 2 पेक्षा, लक्षात घ्या, 2 पेक्षा जास्त विभाजक किंवा जास्त संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो, बघा, 2 पेक्षा जास्त संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला मी संयुक्त संख्या म्हणणार आहे. आपल्याला परीक्षेत व्याख्या तर विचारणार नाहीत. बरं विचारली तर आपण अशी लक्षात ठेवली तरी आपल्याला तिथे उत्तर बरोबर लिहिता येईल. पण कन्सेप्ट लक्षात घ्या की 2 पेक्षा जास्त विभाजक असतील, 2 पेक्षा जास्त संख्याने भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते. आणि 1 ते 100 मध्ये 25 होत्या मूळ संख्या. बघा, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. तर संयुक्त संख्या किती आहेत? तर तुम्ही म्हणाल लगेच सर 75. तुम्ही काय म्हणाल? सर 75 आहे. तर तसं नाही. कारण का? तर यामध्ये 1 ही संख्या आहे ना पहिली, ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला संयुक्त संख्या मिळतात 74. आणि 1 ही संख्या अशी आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हे इथं लक्षात घ्या.